नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2022-23 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये एकूण 118 पदांची भरती केली जाणार आहे आणि ती पदे पोलीस शिपाई असणार आहेत। तर सर्व उमेदवार 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या दरम्यान आपला अर्ज करू शकणार आहेत। आणि या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पोलीस रिक्रुटमेंट 2024 maha-it.organization आणि www.mahapolice.government.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने आवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha-it.organization या संकेतस्थळ हे उपलब्ध असणार आहे। उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकणार आहेत याची नोंद घ्यायची आहे। मित्रांनो, उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी अर्ज कोणत्याही टप्प्यामध्ये रद्द होण्याची शक्यता आहे। तसेच पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरायचा आहे। मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एका 10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अत्यंत गरजेचे आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहेत। सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल। तात्पुरता निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल। निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल। शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे। मित्रांनो, पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha-it.organization या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत। मित्रांनो, भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेमधून बाद ठरवण्यात येणार आहे। कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे। त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत। मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्व्ह अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील अनरिझर्व्ह उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत। तर मित्रांनो, सिंधुदुर्गमधील पोलीस शिपाई या पदांसाठी एकूण 118 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे ज्या उमेदवार इच्छुक असतील त्यांनी अर्ज वेळेमध्ये करायचा आहे। तर अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद। जय हिंद।